मूर्ती धर्माची धर्माची तू मूर्ती मूर्ती धर्माची तू मूर्ती मूर्ती धर्माची तू मूर्ती मूर्ती धर्माची तू मूर्ती मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती हाती मज सोडवी दातारा दातारा मज सोडवी दातारा धर्माची तू मूर्ती मूर्ती धर्माची तू मूर्ती मूर्ती धर्माची तू मूर्ती मूर्ती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे तुझे हाती तुझे हाती पाप पुण्य पाप पुण्य पाप पुण्य तुझे हाती सोडवी दातारा कर्मापासोनी दुष्करा कर्मापासोनी दुष्करा कर्मापासोनी दुष्करा कर्मापासोनी
पासोनी दुस्तरा कर्मा पासोनी दुस्तरा 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 कर्मा कर्मा पासोनी मुखाने विठ्ठल विठ्ठल भजन करा.
धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा करसी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंजरम कंज नेत्रम सदय धौलहासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करू नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमा नमन सरे चरणा संतांच्या तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता काल्याचा उपायांत जागर काल्याची सेवा सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह सकाळी काला आजच्या दिवसाची मागणी समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ गुरुबंधू अंकुश महाराज पुरुषोत्तमजी महाराज वाड वडिलांच्या पुण्याईने सगळ्यांच्या आशीर्वादानं रूढी परंपरेनं 75 वर्ष पूर्ण करून 76व्या वर्षी आपण भगवंताच्या नामयज्ञ पूर्णत्वास नेला. वडिलांच्या पुण्याईनं जी परंपरा जी रूढी त्यांनी जो धर्म आपल्या हाती दिला समृद्ध असा उत्सव भगवंताचा वर्षानुवर्ष आपण करत आहात म्हणून आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढे अपूर्णच आहे. समस्त टाळकरी गावातलं वातावरण हे टाळकरी पाहून असं वाटतं की रोज कीर्तन केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जेवढ्या जोरानं कंबर कसलं त्याच्यापेक्षा जास्त कसून अभ्यास केला मात्र समाजाची अवस्था पाहून कुठंतरी आम्ही निरीच्छ झालून बाजूला गेलो. एका जिल्ह्यात जर 500 गावांचा उत्सव असा असला तर कीर्तन करू वाटेल. काही काही ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर असं वाटतं की झोप काढून घ्यावी. विठ्ठल विठ्ठल सप्त्यात कीर्तन केल्यानंतर अगोदरच्या दिवसाच्या महाराजांनी कीर्तन असं केलेलं असतं. उभं राहताच्या अगोदर लोक सांगून देतात म्हणे कालपेक्षा जास्त विनोद झाला पाहिजे, मनोरंजन झालं पाहिजे. ह्या व्यासपीठाकडे मनोरंजनाचं माध्यम म्हणून पाहिलं गेलं. भारुड काळ आणि तमासगीर आलेत पण एक समृद्ध आणि आदर्श परंपरा आपण जोपासतात आणि शुद्ध शास्त्र पद्धतीनं वर्षभरातून एक सप्ताह संस्कार सप्ताह करतात.
त्या सप्ताहाची आजची सांगता. या ठिकाणी दरवर्षी महाराज असतात, ह्याही वर्षी महाराज आहेत. संत संघामध्ये ज्यांनी उपासना केली, अनुष्ठानं केली, असे अनुष्ठित लोक आपले आदर्श म्हणून 8 दिवस राहतात. यांच्याकडून भजन, पूजन आणि वारकरी जीवनाची दीक्षा त्यांच्या आदर्शाच्या माध्यमातून 8 दिवस घेत असतो. महाराज जे आहेत, महाराज आहेत वामन महाराज ना, रोहन महाराज, रोहित महाराज. आता मी आळंदीला सोबतच होतो, पण मी थोडा बाजूला पडलो बरं का. कळप चुकलेलं वासरू, विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरी ठिकाणी नाही, पण इथं महाराज दिसले की माझ्या स्वर कुंठित होतो. रामकृष्ण हरिपासना सूत्रसंचालन, आणि ते बरोबर आहे, शहाणपणाचं लक्षण आहे. ज्या ठिकाणी आपलं उघडं पडतं ना, तिथं बोलायचं नसतं. महाराजांची उपस्थिती 8 दिवस, महाराजांची कल्पना, आणि मला पूर्व कल्पना आहे तुम्ही चांगले ऐकणारे आहेत, त्यामुळे मला कीर्तन करायला आनंद आहे. बरं, चिंतन मांडण्यात आनंद आहे. अभंग तसा घेतला. घरातून निघताना आमचे घरवाले बोलले, म्हणे त्या गावामध्ये अशी घटना घडलेली, कार्यक्रम चालू आहे. म्हटलं ते गाव सुज्ञ आहे, अध्यात्मातलं आहे, धर्मशास्त्र नुसतं ऐकणार नाही तर पाळणार आहे. गावात आल्यावर जीवनने सकाळी फोनच केला मला धनसिंग आबांनी, त्यामुळे महाराजांच्या वगैरे कोणा आयोजकांच्या फोनाची मी काही वाट पाहिली नाही. आबांचा फोन आला, ते जळगावला राहतात, बऱ्याचशा टायमाला कार्यक्रमाला सोबत असतात. त्यांचे इथं आलं, पाणी दूध घेतलं. महाराजांच्या फोन आला, म्हणजे कीर्तनाला 8:30 वाजता आहे, 8:15 वाजेपर्यंत चहा पाणी चालू आहे. वेळेवर होईल. त्यांनी मला बोलता बोलता एक बोलले, नाही एक नाही 3 मौती झालेल्या. विषय गंभीर आहे. हे आत्मे 10 दिवस आपल्यात राहतात, हे तुम्ही ऐकून आता ते पाडतायत तुम्ही. आणि या 10 दिवसामध्ये जर काही शास्त्र श्रवण होत असेल तर ते ऐकत असतात. तुम्ही भरोसा ठेवा का नका ठेवा. माझ्यापेक्षा एक मोठी विभूतीचे नाव सांगतो, त्यांचे ऐकून घ्या यूट्यूबला जाऊन, कारण की सध्या यूट्यूबचा जमाना आहे. जो कीर्तनकार, जो बाबा यूट्यूबला त्याचंच ऐकलं जातं. म्हणजे जो यूट्यूबला तोच महाराज, यूट्यूबला नसलेला महाराज नाही. अशी धारणा असल्यामुळे आम्ही जास्त बाहेर दिसत नाही. याला कारण ते आम्हाला समोर यायला चालत नाही. आतापर्यंत एकही कीर्तन ऑनलाईन नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. का नाही? आमच्या पंगा केव्हा कोणाशी पडीन ना, केव्हा आपल्याला रिकामी प्रसिद्धीच्या भाडीमार व्हावं लागल नाही का. त्यामुळे तो लोभापासून दूर आहे. प्रेमानंद महाराज आहेत, त्यांचं ऐका तुम्ही. ते सांगतात, जीव ही अवस्था आहे. अध्यात्म सुद्धा तेच सांगते. विचारसागर वगैरे अन्य ग्रंथ उपासना आपण करत असताना जीव अधिष्ठान चैतन्य. अध्यात्मातली थोडी अवघड व्याख्या तुम्हाला समजणार नाही. ज्या चैतन्याला अज्ञानाची उपाधी लागली, चैतन्याला अज्ञानाची उपाधी लागली की तो जीव होतो, आणि चैतन्याला मायेची उपाधी लागली की तो देव होतो. दोन्ही पूर्ण नाहीत. विठ्ठल 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 विठ्ठल. आता देव कसा पूर्ण नाही? ज्या ठिकाणी रूप येत असेल, त्या ठिकाणी नाव येत असेल, त्याला देव म्हणायचं का? पण तो सर्वज्ञ, आपल्याला तो कळावा म्हणून आपण ठेवलेले नाव आहेत. त्याच्या ठिकाणी असणारी उपाधी नाही. मी समाधान केलं, आक्षेप नको म्हणून बरं का. आता माझ्या बोलण्यावर आक्षेप कसा होऊ शकतो? महाराज हे चुकीचं होऊ शकतं म्हणून मला तो समाधान करावं लागलं. तुम्हाला समजतंय? वृत्ती अज्ञानात लीन झाली की त्याला झोप म्हणतात, आणि ती वृत्ती ज्ञानात जेव्हा लीन होते तेव्हा त्याला समाधी म्हणतात. भाषा थोडी अवघड आहे, आणि कीर्तनाची सुरुवात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कळलंच तर समजा. वृत्ती अज्ञानात लीन होते म्हणजे झोप. झोप प्रत्येकाला आवश्यकता आहे. झोपल्यावर फक्त एक स्फुरण असतं, मी कोणीतरी आहे, मला स्वप्न पडतं आहे, विचार करतात.
किंवा स्वप्न ज्या टायमाला पडतं त्या टायमाला सुद्धा कुठंतरी एक थोडंसं स्फुरण होतं की मला स्वप्न पडतोय. हे ज्या ठिकाणी विचार चालतो त्याला अंतस्थ वृत्ती म्हणतात, तो जीव. विठ्ठल 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 विठ्ठल. आतापर्यंत कोणताही कॅमेरा कोणत्याही शास्त्रज्ञाला हा जीव दिसला नाही, पण पुनर्जन्म मानावा लागतो. पुनर्जन्म जो मानत नाही किंवा जीव तो मानत नाही, तो अध्यात्माचा अधिकारी नाही, तो नास्तिक आहे. आस्तिक नास्तिक त्या व्याख्येकडे अजून पुन्हा जायचं नाही. पुनर्जन्म मानावा लागतो. अध्यात्मामध्ये पुनर्जन्म आहे. ज्या ठिकाणी संस्कार होतात तो जीव आहे. भारतीय संस्कृतीनुसार हा जीव 13 दिवसापर्यंत आपल्यात असतो. किती दिवस? 13 दिवस. 10व्या दिवशी गंधमुक्त, 13व्या दिवशी गंधमुक्तीचा कार्यक्रम होतो. तोपर्यंत तिथून पुढे त्याचा प्रवास चालू होतो. ह्या 10 दिवसामध्ये जर त्याला शास्त्र श्रवण जर ऐकायला मिळालं, ज्या बंधात असतो, ज्या दुःखात असतो, दुःख केव्हा असतं? नश्वर वस्तू जी नाशवान आहे त्याला आपलंसं करून ठेवलेलं आहे, जे आपलं नाही. आणि ज्या टायमाला ते आपलं नाही, आपल्यापासून दूर जातं, दुरावतं, त्या टायमाला दुःख होतं. आणि ह्या काळात जे ते शास्त्र श्रवण त्या कानावर जर गेलं तर नक्कीच हा फायदा त्यांना जाईल. म्हणून हे आत्मे भाग्यवान आहेत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये कमी वयात गेलेत, कर्तव्य होतं, साधारण धर्म होतो, असाधारण धर्म होतं, पण कुठेतरी एक कर्म सिद्धांत मानावा लागतो. मी पुढे सांगेन तुम्हाला. भारतीय तत्वज्ञानामध्ये 3 सिद्धांत अबाधित आहेत. आजच्या कीर्तनाचाही विषय आहे आणि प्रस्तावनेचा पण विषय आहे. 3 सिद्धांत. आत्मा अमर आहे, जग नश्वर आहे, आणि कर्म विपाकाचा सिद्धांत. जीवाने केलेलं कर्म भोगावंच लागतो. जीव रूपानं देव जरी आला त्याने भोगून दाखवलेलं आहे. शिव असो का राम असो, कर्म कुणाला चुकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. थोडक्यात अंडरलाईन करा. माणूस जेवढं घेऊन आलेलो आहे, काळ ठरलेला आहे, वेळच ठरलेला आहे आणि स्थळ ठरलेलं आहे. महात्मा गरुडाचे उदाहरण या ठिकाणी येतं. गरुडाच्या आईचा अंत्य समय जवळ आलेला आहे आणि खोल दरीमध्ये एका कपारीत तिथं गरुडाच्या आईचा अंत आहे. एम धर्म विचार करतायत ह्या ठिकाणी ती आई कशा येतील? गरुडाची आई. आता पुराण ऐकणं कमी झालं, पुराणाला बी संकोचितपणा आला. पूर्वीच्या काळी किंवा तुम्ही आता आहेत, तुम्ही सांगू शकतात गरुडाची आई. इथून पुढची पिढी सांगू नाही शकणार. कोणाला आठवत असेल तर सांगा, नाही तर मी सांगणारच आहे. आठवतंय का कोणाला? आणि अभ्यास असाच असतो. गरुडाच्या आईचं नाव काय? हा. सर्पाच्या आईचं नाव काय? हा, कयादू, कद्रू कद्रू कद्रू. हे पा, अभ्यास आहे की नाही? आईनं सांगितलं म्हणे मला यम दिसतोय स्वप्नामध्ये, अशा ठिकाणी नेऊन ठेव ज्या ठिकाणी यम येणार नाही. गरुडाने आईला पाठीवर घेतलं आणि खोल दरीमध्ये कपारीमध्ये हिमालयाच्या ज्या ठिकाणी कुणालाच माहिती नाही अशा ठिकाणी नेलं. गुहेमध्ये ठेवलं, बाजूला ठेवलं, व्यवस्था केली. गुहेच्या बाहेर आलेत, बसलेत आणि आराम करतात. समोर यम धर्म फेऱ्या मारत होते, शतपावली करत होते. म्हणजे महाराज इथं कुठं? आम्ही तोच विचार करतोय. तुमच्या आईच्या अंती इथे, इथं आई कशा येतील? आईने जाणायला सांगितलं. इच्छा असते. स्थळ ठरलेलं आहे, काळ ठरलेला आहे, वेळ ठरलेला आहे. मनुष्य आणि जीव हा पराधीन आहे. पराधीन हाय जगती पुत्र मानवाचा. संगीत रामायणातले बरं का, प्रभूजी सांगतायत बरं का. माझ्या वनवासाला कारण, रामनवमी गेली ना, माझ्या वनवासाला कारण पिता दशरथ नाहीये, मातू कैकई नाही, भरत बंधू नाही. सर्व कर्म जात पराधीन हाय जगती पुत्र मानवाचा. मानावा लागतो बरं, पुनर्जन्म मानावा लागतो. ठरलेलं असतं. या काळामध्ये गेलं, ह्याही जीवात्म्यांना ही पर्वणी घडते. खऱ्या अर्थानं तोही त्यांच्या जीवनातला पर्व काळ आहे. अशा वेळेला गेलेत आणि ह्या टायमाला वृत्ती एकाग्रता असते, श्रवण करतायत. म्हणून या 10 दिवसामध्ये गरुड पुराण लावलं जातं. नंतर ते कधी ऐकलं जात नाही. का नाही? का ऐकत नाही? ते मेल्यावर लावलं जातं आणि ते ऐकल्यावर मनुष्य जेवू शकतो.
असा अपभ्रंश झालेला आहे बरं का. कोण काय अर्थ कशातून काढीन ते सांगता येत नाही. अर्थ काढणाऱ्याचे भरपूर काही प्रकार आहेत, तसा काही विषय नाही आहे. मृत्यूविषयी तो सावधान असतो. जग त्याला नश्वर वाटू शकतं आणि हे नाशवान वाटू नये म्हणून ते ऐकत नाही. हाही एक नास्तिकवाद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. 10 दिवसामध्ये दिली का नाही दिली, पण सामूहिक श्रद्धांजली शांती मंत्राने आपल्याला द्यायची आणि अभंगाची, सप्त्याची आणि आजच्या दिवसाची प्रस्तावित प्रस्तावना संपायची. ओम पूर्णमिदं पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांती. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकोबारा या अभंगातून भगवंताकडे विशेष स्वरूपाची मागणी मागतात. आजच्या मागणीचा विषय भगवंताच्या दुस्तर कर्मामुळे जन्मोचे जन्म संसार चक्रात आम्ही अडकलो, ह्या कर्मातून तुम्ही आम्हाला सोडवा. पहिली मागणी. माझा अंगीकार करा, तुम्ही भगवंत आहात. विशेष आजच्या अभंगातली मागणी, दुस्तर कर्मापासून तुम्ही आम्हाला सोडवा. कर्मापासून सोडवण्याची ताकद स्वतःची नसल्यामुळे तुकोबाराय भगवंताकडे मागतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. या अगोदर भगवंताला संबोधन दिलं, देवा तू धर्माचा मूर्तिमंत पुतळा आहे. कर्मामध्ये पाप आणि पुण्य असतं. कशाला पाप म्हणायचे आणि कशाला पुण्य म्हणायचे हे फक्त तू जाणू शकतो, आम्ही ते जाणू शकत नाही. तू धर्माचा मूर्तिमंत पुतळा आहे, तू मूर्ती आहे आणि पाप पुण्य हे तुझ्या हातात असल्यामुळं अशा दुस्तर कर्मापासून तू आम्हाला सोडव. कारण की जीवात्म्याकडे जे कर्माचा संस्कार असतो हा शेवटपर्यंत जात नाही. म्हणून मी अगोदर एक शब्द वापरला प्रस्तावनेमध्ये. व्याख्यानाचे काही नियम असतात. अलीकडे सगळे नियम किंवा याला कीर्तन म्हणतात हे कालबाह्य झालेलं आहे. एक प्रस्तावित असते, तीच प्रस्तावना असली पाहिजे ना, समारोप तो झाला पाहिजे. श्लोकाच्या भाषेत सांगू का माऊली? सांगू? पदच्छेद पदार्थोक्ती विग्रह वाक्य योजना आक्षेपस्य समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम. विठ्ठल 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 विठ्ठल. व्याख्यान कशाला म्हणायचं, अभ्यास कशाला म्हणायचं, हा जास्त सखोल विषय बाजूला चालला जाईल. आपण वेळेवर याच्याबरोबर पद असतं, पद त्या पदावर बोलावं लागतं, त्याचा छेद करायचा, त्याच्यावर संशय घ्यायचा, त्याचं समाधान करायचं. ही व्याख्यानाची 5 लक्षणं असतात. प्रस्तावित प्रस्तावनेमध्ये एक वाक्य आपण वापरलंय, संस्कार असतो, कर्म संस्कार. म्हणजे प्रस्तावना जी मांडली ती अभंगाची नाहीये. प्रस्तावना जी मांडली ती सप्त्याच्या समारोपाच्या कीर्तनाची नाहीये. प्रस्तावना जी मांडली ती कर्मसंस्कार, आयुष्यभर जो कर्मसंस्कार आपण करतो त्या कर्मसंस्काराची पण नाही. आणि प्रस्तावना जी मांडली वर्षाच्या संस्कार शिबिरातून जो संस्कार घ्यायचा त्याची पण नाहीये. मी व्यतिरेकाने बोलतोय. ही प्रस्तावना फक्त अभंगापुरती, आजच्या कीर्तनापुरती, ह्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापुरती मर्यादित नसून ही प्रस्तावना जन्मोजन्मी, जन्मोचा जन्म, 1 नाही 2 नाही 3 नाही, कर्मसंस्कार किती जन्मापर्यंत असतो. नाथांची ओवी आहे, प्रसिद्ध ओवी आहे. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविता पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही भोगता. 1 वेळा नाही 2 वेळा नाही, वारंवार. अनादि संसार संस्कार मालेच्या ठाई, ते चित्ताच्या ठाई ते संस्कार पुन्हा 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 जन्माला येतो आणि मरतो. कोल्हे कुत्रे आदिक योनी, काही शूद्र, काही शुद्ध, काही चांगल्या, काही देव, काही तिर्यक, राक्षस, सगळ्या योनीतले सगळे संस्कार
जन्मोचे जन्म मनुष्याला एका जन्मातून दुसऱ्या जन्मात नेत असतात. म्हणून हा जो संस्कार आहे, हा संस्कार संपवण्याची ही प्रस्तावना एक नाही, दोन नाही, अनादि जन्मांतराची. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे. नित्य भावे भजिता, नित्य भावे भजिता, म्हणून जीव भ्याला, म्हणून जीव भ्याला. महाराजांनी प्रमाण दिला. तुकोबाराय म्हणतात किती वेळा जन्माला यावं आणि किती वेळा फजित व्हावं, म्हणून या जीव भ्याला. मी भगवंताला शरण गेलो याचं कारण तुकोबाराय सांगतायत. काय कारणामुळे गेलेत? म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला आलो आणि पुन्हा फजित झालो. काय फजिती झाली? जन्म आणि मरण, जन्माला येण्याचे कर्तव्य भगवंताने निश्चित करून दिलंय. मनुष्य जन्म जर तुम्हाला दिलंय ना, तर त्या जन्माचे कर्तव्य निश्चित झालंय. काय कर्तव्य आहे? काय कर्तव्यासाठी भगवंताने आपल्याला अवतार जन्म दिलेला आहे. तुकोबाराय म्हणतात जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखिली, विठ्ठलाची एक देखिली, विठ्ठलाची एक देखिली, विठ्ठलाची एक देखिली. तुका मन जन्मालाचे सार्थक, तुका मन जन्मा आल्याचे सार्थक, तुका मन जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखिली, विठ्ठलाची एक देखिली, विठ्ठलाची एक देखिली, विठ्ठलाची एक देखिली. तुकोबाराय सांगतात जन्माला आल्याचं सार्थक एक भगवंत देखलिया. देखलिया शब्द आहे. देखणे म्हणजे पाहणे. देखणे शब्दाचा अर्थ पाहणे, जी वस्तू जशी आहे तशी पाहणे, नुसतं पाहणं नाही. पंढरपूरला गेलेत, विठोबा पाहून आले. मंदिरात गेलेत, रोज विठोबा पाहतो. रोज महादेवाच्या पिंडीवर आपण जल चढवतोय. ज्ञानोबा तुकोबाराय रोज पाहतोय. पाहणे आणि देखणे शब्दाची व्याख्या अशी होते, जी वस्तू जशी आहे तशी कळणे, अंतःकरणाच्या ठिकाणी ठसवणे, अंतःकरणाच्या ठिकाणी बिंबवणे, जशी आहे तशी अनुभवाला येणे. अजून बोलू का? नाही, मी एम ए मराठी आहे. एकच वाक्य मी 10 पद्धतीने बोलू शकतो बरं का. विठ्ठल विठ्ठल इकडे एम ए मराठीचे भूषाने, पण आम्ही आळंदीकर आहेत. मी एम ए मराठी चोपड्याला असताना एक वाङ्मयीन वाद विषय होता. त्यांनी शेनखेड्याहून मास्तर बोलवला होता. मी त्या प्रिन्सिपलकडे गेलो, म्हटलं तुम्हाला तिथून बोलवायची काय गरज आहे, मी शिकवतो ना वाद. वाद म्हणजे तत्वप्रणाली, आणि वाद हा 3 प्रकारचे असतो. एका मिनिटात त्या प्रिन्सिपलची विकेट घेतली मी. वाद हा 3 प्रकारचे असतो. वाद म्हणजे तत्वप्रणाली, विचारप्रणाली, अभिजातवाद, स्वच्छंदवाद आणि वास्तववाद. समाजात जी परिस्थिती आहे तशीच्या तशी मांडणं. मग ती कशाने पण मांडा, कीर्तनाच्या माध्यमातून मांडा, प्रबोधनाच्या माध्यमातून मांडा, की चित्रपटाच्या माध्यमातून मांडा. वास्तव समाजातली जशी आहे तशी. शृंगारवाद, सौंदर्य सांगायचे काही काम नाही. हिंदी सिनेमा, मराठी चित्रपट, नट नटींचे नाचणारे हे शृंगारमध्ये येतात. आणि अभिजातवाद, उंच अभिजात म्हणजे जिथं परमतत्वाचा स्पर्श असतो. वाचे बरवे कवित्व, वो भी बोलली होती बरं. हा, कवित्व बरवे रसिकत्व,
आणि रसिकत्व परतत्व स्पर्शू जैसा, जिथं परतत्वाचा स्पर्श असतो ती राजा हरिश्चंद्राची कथा, प्रभू रामचंद्राची कथा आणि आता चालत असलेला छावा चित्रपट. याला काहीतरी अभिजातवाद आहे, वरच्या इतिहासातला पुरावा आहे, असा असतो बरं का. विठ्ठल 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 विठ्ठल. ते मी अर्ध्यात सोडलं होतं मी, कारण की जो आला होता त्याला हे माहिती नव्हतं. आपण पुणेरी इकडे समाधान होत नाही. शिकलो आणि अर्ध्यात सोडली ती. 6 महिन्यात मी सोडून दिली ती मला. आळंदीच्या माऊलीच्या प्रसाद आहे सगळा. बाहेरून मुक्त विद्यापीठ केली मी ती. बाहेरून वर्षातून फक्त 5 दिवस अभ्यास करायचो. 3 वर्षाचे किती द्याले? 15 दिवस. 15 दिवस मधुकरी खाऊन BA पदवी घेतली. आता नोकरी त्या पदवीवर. त्याच्यावर MA मराठी, ॲडिशनल BA संस्कृत. आणि आळंदीत असताना छोटासा एक कोर्स केला होता 2 महिन्याचा, डिप्लोमा इन ऑफिस ऑटोमेशन. बुवांनी ॲडमिशन घेऊन दिलं तर नरी बुवांनी. त्या कोर्सवर मी जिल्ह्याभरातले पोलीस निरीक्षक तर पोलीस हवालदार 2500 लोकांना क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्किंग सिस्टीम याच्या डिस्ट्रिक्ट स्पोक म्हणून 4 वर्षे ट्रेनिंग दिली. माऊलीच्या प्रसाद काय समजले तुम्ही? विठ्ठल 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 विठ्ठल. आता हे बाहेर झालं बरं का. आपण कुठून बाजूला गेलो होतो आता तुम्ही सांगा. नाही तर कीर्तन तुम्ही ऐकतायत बरोबर आहे बरं का. त्यामुळे विषयांतर करणं चुकीचं असतं. काय ऐकत होतो आपण? संस्कार बिंबवणं. जी वस्तू जशी आहे तशी कळणं इथं होतो ना. जीव जसा आहे तसा पाहणं त्याच्या सार्थक आहे. भगवंत जसा आहे ना तो कळला पाहिजे. कोण आहे? अचिंत्य अदृश्य शक्ती, जगत निर्माती. ज्या जगत दिसतंय त्या ती निर्माता असला पाहिजे. एवढं मोठं जगत, एक शरीर किती चमत्कार आहे, तो परमात्मा दिसला पाहिजे. हे सार्थक आहे. महाराजांनी सांगितलं हे सार्थक जर सिद्ध केलं नाही, हा कर्तव्यार्थ तुम्ही जर मिळवला नाही तर तुमचे आयुष्य फजित झालं. तुम्ही बाजारात गेले बाजार करायला आणि सध्या का चोरी होणं काही अवघड नाही. हा काही त्रेतायुग द्वापारयुग कृतयुग नाही आहे की चोरी तुम्हाला माहिती नाही आहे. तुमची झाली की नाही, पण माझी झालेली आहे. मागच्या वर्षी मोबाईल गेला बुधवारच्या बाजारात पिंपराड्याच्या 11,000चा मोबाईल, 9 आणला. साध्या ड्रेसात होतो. तुमच्यापेक्षा आमच्या अवघड आहे माऊली. आता येताना एकाने गाडी आडवी केली गाडीला, त्याला हार्न दिला 2 वेळा. तो खाली उतर. मला आठवलं मी पोशाखात नाही. उतरलो असतो तर काय झालं असतं? धपाटे खाल्ले असते ना. तसं मी फिरलो. आपला मोबाईल काय चोरीला जाणार आहे? माझ्याच गेला चोरीचा. तो नंतर मिळाला. तो कसा घेतला असेल मग? हा विषय बाजूला. आपण बाजाराला गेले, खिशातले 2,000 रुपये चोरीला गेले तुमचे. बाजार झाला नाही. हे मी कहाणी सांगत नाही, गोष्टी सांगत नाही, मी सिद्धांत सांगतो. व्यवस्थित ऐका. हे सिद्धांत फक्त आळंदी आणि पंढरपूर ऐकायला भेटतील तुम्हाला. आणि आळंदी पंढरपूरवाले जर एकनिष्ठ कीर्तनकार असते तर ते कीर्तनात सांगतात. तशी आपली यादी पाहिली 75% आपली यादी चांगली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बाजाराला गेले, पैसे चोरीला गेले, तुम्हाला बाजार करता आला नाही, घरी परत आले. काय झाली तुमची? फजिती झाली. जी वस्तू प्राप्त करण्यासाठी गेले ते झालं, ते काम झालंच नाही, परत यावं लागलं. याला फजिती म्हणतात. मानवी देहाच्या माध्यमातून जे मिळवायचं होतं ते न मिळता सटरफटर कमवलं. गाडी बंगले, खोट्या प्रतिष्ठा, खोटे पद, या खोट्या येत ना माऊली. नसलेला आव आणला, अवसान आणलं. भ्रष्टाचाराने, प्रलोभनाने लोक येडी केली आणि हे कमवून शेवटी जाताना अंतःकरणात पश्चाताप मिळाला. तुम्हाला भेटीण्यात काय? गोपीचंद राजाची आई गोपीचंद राजाला सांगते काय नाव होतं. कारण की खेड्यापाड्यांमध्ये पोथी जास्त ऐकली जाते महाराज. आपल्या महाराज लोकांना कमी, पण या लोकांना पोथ्या जास्त माहीत असतात. 100 महाराजांपैकी विचारा तुम्ही गोपीचंद राजाच्या आईचं नाव काय? सांगता नाही येणार. खेड्यात लगेच सांगतात. पाठीमागून नाव ऐकू येतंय मैना. बरोबर आहे की नाही? मैना राणे.
मैना राणीने पाहिलं गोपीचंद राजाला स्नान होतंय. 1800 राण्या एका वेळेला गोपीचंद राजाला स्नान घालतायत. राज ऐश्वर्यामध्ये लोळतोय गोपीचंद राजा. आणि आईनं पाहिलं जो बोध याला भेटायला पाहिजे तो न बोध भेटा जर हा गेला तर याच्या वडिलांची आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जी अवस्था होती ती जी अवस्था याची राहील. आणि अशा अवस्थेत जर हा गेला तर माझी कुस धन्य राहणार नाही. ते पाप मला सुद्धा माझ्या पदरी राहील. म्हणून तिला पश्चातापाचे आसू आले आणि ते आसू तो स्नान करत असताना त्याच्या अंगावर आले. अंगावर गंगेचे शीतल जल येत असताना कुठंतरी गरम पाणी का आलं. वरती पाहतो तर आई आणि आई रडते. गोपीचंद राजा लगेच तयार झाले आणि आईकडे गेला. आई तू एक सम्राट चक्रवर्ती राजाची आई, तुझ्या डोळ्यात आसू कशामुळे? म्हणे बाळा तू या ज्या ऐश्वर्यामध्ये लोळतोय ना हे टिकणार नाहीये. हे अविनाशी नाहीये. हे नाशवान आहे. हे जाणार आहे. आणि हे गेल्यानंतर शेवट पश्चातापानं तुला आयुष्याच्या शेवट जर तुला कठावं लागणार आहे त्या टायमाला तुझ्या हातात काहीच राहणार नाही. माझी अशी इच्छा आहे तू जिवंत असेपर्यंत ही बुद्धी तुझी असेपर्यंत तो बोध तो कर्तव्य तू सांभाळला पाहिजे, तू प्राप्त केला पाहिजे. गोपीचंद राजा भला आईचा बोला. राज्य सोडून गोसावी झाला विठ्ठल 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 विठ्ठल. आता पण विचारतो आपण कुठं होतो बरं का. हा सुद्धा विषयातला विषयांतर. आईनं संस्कार दिला तो बोध भगवंताची प्राप्ती ह्या आयुष्याच्या माध्यमातून झाली पाहिजे. ती जर झाली नाही तर मनुष्य देह सफल नाही, निष्फल झाला, कार्यार्थ साधला नाही, कर्तव्य साधलं नाही. मनुष्य जन्म भगवंताने त्यासाठी दिला. भगवंत सुद्धा त्याच्यावर रुष्ट होतो आणि रागवतो. रागवले देव त्याच्यावर. गीतेच्या 16व्या देवगडा तुम्ही आसुरी म्युनिमापन्ना मुढा जन्मनी जन्मनी माम प्राप्येव कौंतेय तथा अधमाम. न रागवणारे भगवंताने त्याला शिव्या घातल्या. अशा अधमांना अशा नराधमांना मी अशा ठिकाणी टाकतो. कशा ठिकाणी? ज्या ठिकाणी त्यांना खायला भेटत नाही. तामसी योनीमध्ये, राक्षस योनीमध्ये, पशवादिक योनीमध्ये अशांमध्ये मी पुन्हा 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 त्याच्या कर्मसंस्काराप्रमाणे त्यांना जावं लागतं. भगवंता म्हणतात त्यांना असं मी करून ठेवतो. कुणाला? मनुष्य देहाच्या तागा घेऊन विसरती. जो कार्यार्थ विसरला त्यांची गती विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुकोबारायांनी शब्द वापरला किती व्हावे फजित. ते कर्तव्यार्थ तो जन्म मिळाला ते न करता म्हणून काय झालं आता जीव आमचा घाबरला. आम्ही त्याच्यापासून बाजूला चाललो. कारण की काय झालं संसारात आल्यावर जीव दशेमध्ये असताना जे कर्म केलं जातो याचा संस्कार एका जन्मापुरता मनुष्याला शांत बसू देत नाही. केलेलं पाप सोप्या भाषेत सांगतो आयुष्यभर केलेलं पाप माणसाला ह्या जन्मात तर जाऊच द्या दुसऱ्याही जन्मात सुख देत नाही. कशानं देत नाही? संस्कारानं. कोणते संस्कार? कर्मसंस्कारानं. कर्म केलं की त्याचा संस्कार होतो. तो संस्कार जीवावर असतो. मग ह्या जन्म मनुष्याच्या संपला त्याने जर कोल्ह्या कुत्र्यासारखं केलेलं असेल तर पुढचा जन्म त्याला संस्काराप्रमाणे कोल्ह्या कुत्र्याचा मिळतो. खंती देना करा खंती देना करा होणे गाढव कुत्रा होणे गाढव कुत्रा होणे गाढव कुत्रा होणे गाढव कुत्रा होणे गाढव कुत्रा. शास्त्राचा आपल्याकडून आग्रह आहे तुमच्या कर्म असे असले पाहिजे. तुमच्या जीवात्म्याच्या ठिकाणी संस्कार तसे दृढ झाले पाहिजे. चांगले संस्कार असले पाहिजे. हे पाहता ही मुलं आलेली आहेत. आळंदीचे विद्यार्थी आहेत का? हे महाराज आहेत. आता पुढच्या वर्षापासून तुम्ही पण नेहरू शर्ट आणि सफेद पॅन्ट घालून उभं राहायचे. संस्कार कमवायचे आपल्याला.
इतरांसारखे तामसी संस्कार कमवून पुढच्या जन्माची जी ठेव आहे ती आपल्याला बळकट करायची नाही. आणि सदोदित शास्त्राच्या सागर आहे, सदोदित तुमचे कर्म हे चांगले असले पाहिजे. भगवंताचे सुद्धा तेच म्हणणं आहे, कर्म चांगले असले पाहिजे. कर्मसंस्कार जर चांगले असले तर पुढचे जन्म तुमचे आपोआप सुधारतात. कर्मसंस्कारानं काय होतो? पुण्य साचा पडतं, पुण्य वाढतं. पुण्य वाढलं की काय होतं? अंतःकरण वृत्ती शुद्धी होते. आणि अंतःकरण वृत्ती शुद्धी झाली की आपोआप आवश्यक असणारा बोध अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी येत असतो. विठ्ठल 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 तिडे तिडे पुण्य साचा पडे, तिडे तिडे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, अंगी बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचसी आतुडे, नाम तुझे वाचसी आतुडे, समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा. महाराज म्हणतात तुम्ही चांगल्या संस्काराने चांगल्या कर्माने जर आयुष्य व्यतीत केलं, भगवंताचे नामस्मरण करत राहिलेत, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी यथायोग्य जी साधना तुम्हाला शक्य ती साधना जर तुम्ही करत राहिले तर तिडे तिडे पुण्य साचा पोळे, हळूहळू तुमचे पुण्य वाढतं. त्याच्याने पुढं काय होतं? भगवंताचे नाव मुखावर येतं. म्हणजे देवाचं नाव मुखावर यायला सुद्धा वृत्तीच्या संस्काराची पुण्याची गरज असते. भगवंताचे नाव पाप्याच्या तोंडावर येत नाही. पापी माणसाकडून परमार्थ होत नाही. आम्ही कीर्तनाला येत नाही, तू काय येणार नाही, तुझे पाप आहे. तू का म्हणे पाप नाड टाके हिता आड, विठ्ठल 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 विठ्ठल. पापी आणि दुराचारी मनुष्याच्या मुखावर भगवंताचे नाम येत नाही. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, 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 सदैव सौभाग्य तोची हरिरंगी नाचे, हरिरंगी नाचे, सदैव सौभाग्य तोची हरिरंगी नाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे. करंट कपाळ आहे, पापी मनुष्य त्याच्या मुखावर नाम येत नाही. नामासी विनमुख, किंवा जो विनमुख राहतो तो नर पापिया, हरी विण धावया न पांबे कोणी. महाराजांनी सांगितलं म्हणे, मी काल हरिपाठाचा अभंग घेतला होता बरं. संतांची संगती मनोमार्ग नाही, त्याला बी डेअरिंग लागते महाराज. मागच्या वर्षी एक वडनगरी गाव आहे, माहित आहे का? असे काही गाव राहतात. दरवर्षी भागवत 50,000 60,000 80,000. म्हणजे महाराज यावर्षी यजमान नाहीये. तुम्हाला काही कल्पना सुचते का? म्हटलं मी येतो, हरिपाठ सांगतो 2 तास. ऐकणारे आहेत का तुमच्याकडे? 8 दिवस हरिपाठ सांगितला, 4 लोक ऐकत होते. विठ्ठल विठ्ठल सांगणारा पण मस्तीत होता. 400 पानं वाचले महाराज. महाराजांकडून हरिपाठ मागवला होता मनवेलून, धुंडा महाराजांचा. 400 पानं वाचली, ऐकणारे 4 लोक. ह्या वर्षी पुन्हा भागवत उभं राहिलं त्यांचं. पण महाराजांनी जे कौतुक केलं ते मागच्या वर्षी हरिपाठाचे केलं नाही. महाराज हरिपाठात जो आनंद आला ना, या वर्षी 50-60 जण आला नाही. कथेमध्ये बी आनंद आहे, तत्व आहे, पण लोकांनी जी झालर दिलेली आहे ती प्रदर्शन आणि आकर्षणाची आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आत्मिक
आनंद कुठंतरी दूर गेलेला आहे. चला आपला काय विषय होता हा मुख्य विषयापासून बाजूला गेले महाराज नाराज झाले बरं का. संस्कार आपण कर्मावर बोलतोय संस्कारावर बोलतोय आणि कोणता संस्कार केला पाहिजे याच्यावर पण बोलतोय. एकाच टायमाला 3 विषय चालू आहेत. संस्कार कोणता असावा अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी चांगला संस्कार सगळ्यात संस्काराच्या शिरोमणी जर असेल तर भगवंताची नाम साधना भगवंताचे पूजन करा भगवंताचे कीर्तन करा तुम्हाला जे शक्य आहे ते. भगवंताने अवतार घेतला निव्वळ रावण कुंभकर्ण मारायसाठी नाही. ठरवलं असतं भगवंतांनी तर हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू सारखा आवेश अवतार घेतला असता आणि एका क्षणात रावण संपवला असता. अवतार कोणासाठी दुष्ट मारण्यासाठी नाही बरं का. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखी पायापासी हे जरी असलं आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा. भगवंतांनी एवढे हजारो नावं धारण केली हजारो लीला भगवंताच्या कशासाठी माझ्या भक्तांना वेगवेगळ्या पद्धतीनं माझे कीर्तन करता आले पाहिजे. मी केलेले चमत्कार मी केलेल्या लीलाचं गुणगान करता आलं पाहिजे म्हणून एक नाही दोन नाही हजारो अवतार घेतलेत भगवंतांनी. अवताराच्या राशी अवतार किती आहेत 24 अवतार पण अवतार राशी राशी म्हटलेलं आहे. 24 आपल्याला माहिती असणार आहे. आपल्याला एकच ब्रह्मांड माहिती आहेत. ब्रह्मांड किती आहेत अनंत अनंत आहेत. एकदा ब्रह्मदेवाला थोडा अहंकार आला म्हणे मी ब्रह्मदेव मी सृष्टी निर्माण करतो. नंतर विष्णू पाडतात. ब्रह्मदेव भगवान विष्णूला भेटायला गेले आणि निरोप पाठवला की देवाला सांगा भगवान ब्रह्मदेव आले. मुख्य देवता 3 आहेत. तुम्हाला अगोदर चैतन्य सांगितलं ना जीव चैतन्य ईश चैतन्य. ज्या ठिकाणी उपाधी नाही नाव नाही काही नाही एकलच होतं अदृश्य अचिंत्य अशी जी शक्ती निव्वळ ब्रह्म त्याला चैतन्य. त्या चैतन्याचे 2 प्रकार पडले. ज्याला माया लागली ते ईश चैतन्य झालं ज्याला अज्ञान उपाधी लागलं तो जीव झाला. मग त्या ईश चैतन्याचे 3 प्रकार अजून पाडलेत सृष्टीक्रमासाठी ब्रह्मदेव विष्णू आणि भगवान महादेव. ब्रह्मदेवाकडं सृष्टी निर्माण करणं भगवान विष्णूकडं पाडणं महादेवाकडं संपवणं. ब्रह्मदेव गेले विष्णूकडं निरोप पाठवला ब्रह्मदेवाला सांगा विष्णूजींना ब्रह्मदेवाचे डोळे उघडायचे होते. म्हणजे कोणता ब्रह्मदेव आलेला आहे कोणत्या ब्रह्मांडातला आलेला आहे असं त्यांना विचारा. ब्रह्मदेवाला असं वाटतं. मग ब्रह्मदेवाने भगवंताला विचारलं देवा याहीपेक्षा अजून ब्रह्मांड आहेत का. करोडो ब्रह्मांड आणि प्रत्येक ब्रह्मांडाचे वेगवेगळे ब्रह्मदेव भगवान विष्णूने त्या देवाला ब्रह्मदेवाला दाखवले. विठ्ठल 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 भगवंताच्या लीला आगात आहेत. भगवंतापर्यंत पोचण्यासाठी तो संस्कार होण्यासाठी भगवंताची शुद्ध साधना करा कर्म साधना करा. तो कर्म संस्कार जीवाच्या ठिकाणी राहील आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो आपल्याला समाधान देईल. तिथून पुढे कर्म संस्कार जर चांगलं राहिले तर मनुष्य आयुष्यभर सुखी आणि समाधान असू शकतो. कारण की परिस्थिती असो अगर नसो आनंद सुख ह्या गोष्टी वृत्तीवर असतात. बंगल्यात लोक एवढे सुखीने तेवढे झोपडीचे त्यांना अपेक्षा नाही आहेत. झोपडीवाल्यापेक्षा सुद्धा रस्त्यावर पडलेली लोक ज्यांना अपेक्षा वगैरे काहीच नाही गोधडीतले बिलकुल रस्त्यावर गोधडी घेऊन पडलेले आहेत त्यांना अपेक्षा काही नाही पण ते सुद्धा सुखी आणि समाधानी दिसतात. कारण काय त्यांची वृत्तीची धाव जास्त नाही आहे. म्हणून परिस्थिती काय याच्यापेक्षा तुमची अंतस्थ वृत्ती काय याच्यावर आनंद आणि सुख सामावलेलं असतं. म्हणून वृत्तीच्या ठिकाणी संस्कार हा प्रबळ असला पाहिजे. वृत्तीच्या ठिकाणी संस्कार प्रबळ नसला तर मनुष्य गेल्यावर सुद्धा ती वृत्ती माणसाला बेचैन ठेवते. अजून अंडरलाईन करा. संशय येत असेल तर यूट्यूबवर अजून जा आणि माझ्यापेक्षा जे विद्वान आहेत त्यांच्याकडून ऐका. संस्कार जर बिघडला तर पुढच्या योनी पिशाच्या दी असतात. विठ्ठल 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 आयुष्यभर मत्सर केला
पीक कापणीला आलं आणि पेटून दिलं. 2 भावाचं चांगलं चालत होतं, वाटण्या करून टाकल्या. समोरच्याने गळफास लावावा करिता त्याच्या घरात नको अशा अघटित क्रियेला कारणीभूत ठरला. अशा क्रिया करणारा, विनाकारण मत्सर करणारा, द्वेष करणारा, दुसऱ्याची जमीन, दुसऱ्याची द्वारा हडप करणारा, शस्त्राने दुसऱ्याला मारणारा, व्याख्येत सांगतो तुम्हाला, जे पंचमहापातकं सांगितलेत ना, हे करणारा यांना भूत पिशाचादी योनीसाठी ह्या कर्मसंस्कार कारणीभूत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. कर्मसंस्कार आयुष्याच्या शेवटच्या क्षणी, ह्या जन्माच्या शेवटच्या क्षणी समोर उभा राहतो. आयुष्यभर केलेलं जे कर्म असतो तो संस्कार आपल्याला शेवटच्या समोर सांगतो. याला रामायणातला पुरावा आहे. राजा दशरथाचे मरण समोर आलं. रामनवमी आताच गेली की नाही, आपण रोज ऐकतात. दशरथाचे मरण जगाला सांगतंय की तुम्ही जे कर्म करतात ते कर्म तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी समोर उभं राहतं. आणि शेवटच्या क्षणीचा संस्कार तुम्हाला तो सांगून देतो की तो आयुष्यात हे चुकलेला आहे. माणसं बडबडतात. आयुष्यभर जी पापं केलेली असतात आयुष्याच्या शेवटच्या क्षणी ते बडबडतात. राजा दशरथ कौशल्याला सांगतोय, सुमित्रा कौशल्या त्या समोरच्या भिंतीवरचे चित्र मला काय सांगतंय. आम्हा सिदिले पुत्र दुःख तूही पावसी पुत्र शोक. त्याच पद्धतीने पुत्र विरहाने राजा तुला आयुष्याच्या शेवटच्या क्षण तुला भोगावा लागतोय. एक कर्माचा संस्कार. या विपरीत गुरुवर्य पोपट महाराजांच्या मुखातून मी ऐकलेला आहे. तुम्हालाही सांगतो, तुम्ही भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आयुष्यभर साध्वीभूती संन्याशी. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी ताप आला, जर्जर ताप आला. आयुष्यभर साधनेमध्ये गेला, परमार्थामध्ये गेला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी ताप आलेला आहे. अवस्था थोडी जर्जर झाली. शिष्यमंडळांना असं वाटलं आता गुरु राहत नाही. वैद्य बोलवलेत. वैद्यांनी पाहिलं काही खरं नाही. साध्वीने तो संस्कार फक्त ध्यानात ठेवला, हा असतो पुरुस्पर्श, आणि याच्यामध्ये देह गेला. आयुष्यभर साध्वी राहणारी शेवटच्या स्मरण वाईटात गेला. पुढचा जन्म वाईट कुळामध्ये आणि वाईट कर्मामध्ये गेला. कुंटण खाण्यावर आयुष्य गेलेलं आहे. मात्र आयुष्यभराचा संस्कार होता. शेवटचा संस्कार, हा संस्कार जरी शेवटच्या क्षणी उपयोगी पडला नाही, आयुष्य पुढच्या जन्मामध्ये म्हणे हे मी नश्वर हे काय करतंय, माझा जन्म याच्यासाठी नाही आहे. अगोदरचा संस्कार वेश्येचा जन्म जरी होता त्याच्यामध्ये आला, हे एवढंच मी जर भगवंतासाठी केलं तर ते माझी प्राप्ती होईल. पुन्हा भगवंताची प्राप्ती त्यांनी करून घेतली. भागवतातली उदाहरण आहे. संस्कार जर प्रबळ असला आणि आयुष्याच्या शेवट जरी चुकला, मात्र आयुष्यभर संस्कार जर चांगले असले, ह्या जन्माच्या पुढच्या जन्मात का विना उद्धार होतोच, होत नाही असं नाही. म्हणून तिडे तिडे शब्द आलेला आहे बरं का. तिडे तिडे पुण्यसाचा पडे. भगवंताचे नाम साधना सदोदित झाली पाहिजे, संस्कार सदोदित झाला पाहिजे. म्हणून हा संस्कार शिबिर आहे. म्हणून हे संस्कार एका जन्माचे नाहीत बरं का, हजारो जन्माचे. मी नाथांची उवी सांगितली. जन्माधिक संसार अनादि म्हटलेले तर अनादि, एका जन्माचे नाहीत. अनादि संस्कार, अनादि संस्कार अनादि आहेत, जुने आहेत. आणि ते नित्य, प्रत्येक जन्मामध्ये नित्य. म्हणजे एक जन्म झाला दुसरा जन्म, दुसरा जन्म झाला तिसरा जन्म, हजारो जन्म घेतले, तेच विषय घेतले, तोच संस्कार राहिला. म्हणून हा संस्कार जोपर्यंत दूर जात नाही तोपर्यंत वृत्ती भगवंताशी लीन होत नाही. त्यासाठी हा संस्कार शिबिर असते. वर्षातून इथं यायचं, 8 दिवस या शिबिरात भाग घ्यायचा आणि जीवना आवश्यक संस्कार इथून न्यायचे. म्हणून आजचा विषय आपण भगवंताकडं आणि आपल्याकडं, आपण ज्या जाळात अडकलो कर्मसंस्कारामध्ये, ह्या जाळातून भगवंत तुम्ही आम्हाला काढा. कारण की हे कर्माचे जे जाळ आहे हे दुस्तर आहे, हे अवघड आहे, आणि याच्यातून देवा तूच काढू शकतो, अशी मागणी अभंगाच्या 2ऱ्या चरणात परमात्माकडे तुकोबाराय मागतायत. मजा सोडवी दातारा, मजा सोडवी दातारा,
त्यांनी शब्द दुस्तर वापरला. मज सोडवी दातारा, भगवंताला दाता सांगितलं. दाता तू दातारा आहे, तुझ्याशिवाय कोणी सोडू शकत नाही. आतापर्यंत आपण फक्त संस्कार पाहिला, जे कर्म आपल्याकडून झालं याचा संस्कार इतका प्रबळ आहे, आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माच्या मृत्यूच्या घाईमध्ये टाकतो. ते प्रत्यक्ष कर्म ते सुद्धा अवघड आहे बरं का. आतापर्यंत कुणाला नाही सुटलं, प्रस्तावनेमध्ये आपण पाहिलं, देवाधिकांना नाही सुटलं. भगवंताला कर्मामुळे वनवासाला जावं लागलं. कर्मे वनवासा कर्मे श्रीरामा वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे मनमत झाला सेरात, परी ऐसी गभारा सादर. भगवंतांनी सुद्धा जगाला आदर्श देऊन दिला. महाराजांनी भरपूर उदाहरणं दिले. एवढे जर उदाहरणं आपण सगळे जर पाहिले 2-2 मिनिटाचे तरी कार्यक्रम संपेन बरं का. सिद्धांत फक्त ध्यानात ठेवा तुम्ही. मनुष्य जन्माकडून झालेलं, जीवात्म्याकडून झालेला कर्माचा संस्कार जसा मनाच्या ठिकाणी दृढ होतो, जीवाच्या ठिकाणी दृढ होतो, आणि हे शरीर संपल्यावर सुद्धा जीव पुनश्च कर्माप्रमाणे पुढच्या मार्गाला जात असतं. ही उपनिषदाची वाणी आहे. 9 उपनिषद आहेत. किती उपनिषद? तसे 105 104, पण 9 उपनिषद आहेत. शास्त्र 6 आहेत, वेद 4 आहेत, पुराण 18 आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कीर्तनात याचा काहीतरी अंतर्भाव असतो. वेदांतामध्ये प्रस्थानत्रय सांगितलेलं आहे. कोणतं त्रय? वारकरी संप्रदायामध्ये एक प्रस्थानत्रय आहे. या 3 ग्रंथाच्या सिद्धांताच्या व्यतिरिक्त बोलावं लागत नाही. बोलला तर तो भूत योनीला जातो. कोण? अध्यात्म वक्ता, जो वक्ता म्हणून बोलतो. तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधन एतद्देक परंतवंच ब्रह्माभ्यासा विदर्बुधः. बुधहा पंडितहा पंडा आत्मविषयक तत्वज्ञान विवरण करणाऱ्या ह्या गोष्टीच्या तत्वाच्या विरुद्ध जर बोलत असेल तर तो भूत योनीला जातो. तुका म्हणे जाय मागे पाय तयस्थळी. म्हणजे 3 प्रस्थांतर आहेत. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी, गीता आणि मग पाठ आहे ना, प्रस्थांतर माहिती आहे. वेदांताचे प्रस्थांतर आहे. एखादा आचार्य शास्त्री जर बोलत असेल तर या 3 बोलतो तो. ब्रह्मसूत्र, बरोबर का माऊली? उपनिषद आणि मी सोपा विषय राहू दिला, आणि गीता. ह्या 3 ग्रंथाच्या व्यतिरिक्त बोलत नाही. या 3 ग्रंथांचा जर अभ्यास असेल तर तो बोलायचा अधिकारी असतो. अलीकडे ज्याचा हरिपाठ पाठ नाही तो कीर्तनकार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अख्खी गाव वर्गणी गोळा करतं. डोळे वटारून वटारून त्यांचे कार्यक्रम ऐकले जातात. भरपूर कार्यक्रम होतात, सप्ते होतात. महाराज लोक बी भरपूर आहेत, परिणाम होत नाही. परिणामी जे सांगणार आहेत ते परिपक्व नाहीत, परिपूर्ण नाहीत, त्याची आवड निर्माण होत नाही. कुठेतरी तत्वहीनपणा आहे, आणि आत्मरंजनाची जागा मनोरंजनाने घेतलेली आहे. हा सिद्धांत आहे, वैदिक सिद्धांत आहे. वैदिक सिद्धांतावरच बोलावं लागतं बरं का. विठ्ठल विठ्ठल ह्या उपनिषदापैकी एक कठोपनिषद आहे. कोणतं? कठोपनिषद. ह्या उपनिषदामध्ये एक ऋषी आहेत, उद्यालक नावाचे ऋषी आहेत, आणि त्याच्या मुलाचे नाव आहे नचिकेत. काय नाव सांगितलं? नचिकेत. मी मुलाचे नाव नचिकेत ठेवलंय कारण की नचिकेत बापाच्या विरोधात गेलाय. बाप चुकला होता. बाप काय करायचा? बापानं वानझोट यज्ञ केला, आणि वानझोट्या गाई ज्यांनी कधी हिरवं गवत खाल्लं नाही त्या कधी दूध देणार नाहीत, अशा गाई दान केल्या, ज्या वागायला भरपूर अवघड असतात. मला काही लोकांनी गाई दिल्या, 5 गाई. महाराज इतकं दूध द्यायचे, तितकं दूध द्यायचं. गोशाळेमध्ये द्यायला त्यांना 5-7 हजार रुपये खर्च होता. मी आणलं, मला बी सेवाच करायची होती. शेवटपर्यंत त्यांनी कधी बिचारीने दूध द्यायच्या लायकीच्या झाल्या नाहीत. अशा गाई बरं का. ठीक आहे का, सायाला ऐकण्यापेक्षा कोणाला तरी देऊन टाका, ऐकू नका. अशा गाई दिल्या. बापानं सांगितलं ह्या गाई दिल्याचे दोष तुम्हाला लागला, कारण की तो कलियुग न होता.
छोट्या छोट्या गोष्टी त्या टायमाला भरावा लागत होत्या, कराव्या लागत होत्या, त्याचे विशेष हे होत होते. हे पाप तुम्हाला लागन, हे असं तुम्ही करू नका. अरे दान द्यायचं असतं तर कोणतं द्यायचं असतं? जे आपल्याला आवडतं, जे आपल्याला प्रिय असतं, जे आपल्याला चांगलं असतं ते द्यायचं. जे तुम्हाला चालत नाही ते लोकांना देऊन टाकलं तुम्ही. वडिलांना राग आला, मुलाला सांगितलं माझ्या प्रिय तू ये, तुला बी देऊन टाकला यमाला, जाय. नचिकेत यमाकडे गेले. कोणाचा मुलगा आहे? ऋषी मुलगा आहे. यमाकडे गेले, यम घरी नव्हते. यम पत्नीने सांगितलं ते मृत्यू लोकांमध्ये पाहायला गेलेत, कुणाचा नंबर आहेत ते उचलायला गेलेत, आणायला गेलेत, तुम्हाला 2-4 दिवस थांबावं लागेल, ते घरी नाही आहेत. नचिकेत दारावर थांबले. नचिकेताला सांगितलं तू घरात ये. ते म्हणे मुख्य यजमान घरात असताना मी घरात येणार नाही, माझा नियम आहे. त्यांनी पाहिलं मृत्यू लोकातला माणूस आहे, पण किती नियमाने पक्क आहे. म्हणजे आल्या आल्या सांगितलं म्हणे मृत्यू लोकाचा माणूस आहे पण नियमाला फार आचरणशील दिसतो. 3 दिवस थांबलेत आणि ऋषीपुत्र आहे, कशामुळे आला? आविर्भाव पाहिला. यमराजा प्रसन्न झाले, तुला जे मागायचे ते माग. नचिकेताने 3 वर मागितले. पहिल्या वरात माझ्या पप्पाला जे वडिलांना जो दोष लागला तो शमन व्हावा. दुसऱ्या वारामध्ये माझ्यावर त्यांचा जो राग आहे, त्यांना गाई जे दान दिल्या तो दोष लागला तो शमन व्हावा. माझ्यावरचा राग शांत व्हावा, मला जो दोष लागलेला आहे तो मिटावा. आणि तिसरं मागितलं म्हणे मनुष्य जन्माचा अंत झाल्यानंतर. तिसरा प्रश्न थोडा अवघड होता बरं का. हा नचिकेत कोण आहे? तुम्ही जर विवेकानंद वाचला असेल तर विवेकानंदांचे एक वाक्य होतं, मला जर 100 नचिकेत दिलेत ना, पृथ्वी तलावर नाही असा भारत मी करवीन दाखवून. नचिकेत म्हणजे कोण? नचिकेत म्हणजे सत्ता पिपासू नाही, भ्रष्टाचार पिपासू नाही, आणि नचिकेत म्हणजे कुठल्याही प्रलोभनाला न बळी पडणारा. असे जर 100 नचिकेत दिले तर या भारताच्या चेहरा मोहरा जगाच्या पाठीवर मी वेगळा करून दाखवीन, असं विवेकानंदांचे त्यावेळचे वाक्य आहे. विवेकानंदांची जी वाणी होती ती उपनिषदातली होती. काही लोक म्हणतात की विवेकानंद एक पाठी होते, एक पाठी नव्हते. त्यांनी प्रस्थांतराचा अभ्यास केलेला होता. जो प्रस्थांतराचा अभ्यास करतो त्याला पुस्तक वाचायची गरज पडत नाही, ते जो बोलतो तो पुस्तक होतं. काही लोक आम्हाला विचारतात म्हणे माऊली तुम्ही एवढ्या धावपडीमध्ये असतात, मी कीर्तनाचा अभ्यास केव्हा करतो? मी प्रस्थांतराचा अभ्यास केला, आम्हाला करायची गरज नाही आहे. बाबाने अभंग लिहिला, मला अभंगाने आठवला आज. 3रं चरण मी बोलू म्हटलं बाबांना 3च चरणी अभंग आहे. जीवीच्या जीवना तुका करसे अंगीकार तरी काय माझा भार. ह्या अभंगावर मी 5-7 वर्षापूर्वी कीर्तन केलेलं आहे. ठरवलं असतं तर प्रस्तावनेत संपवलं असतं. तो पाया आहे बरं का, तो विवेकानंदांनी केलेला होता. उपनिषदाचा अभ्यास केला ती वाणी. त्यांनी जे बोलले त्याच्यावर ग्रंथ निर्माण झालेत, पण त्यांची जी वाणी आली ती उपनिषदातून आलेली आहे. म्हणून वेद उपनिषदाच्या विरुद्ध बोलणारा देव जरी असला तरी तो भारतात पूजला जात नाही, कारण की नास्तिक तत्वज्ञान आहे. देव जरी असला तर त्याला उपनिषद वेद याच्यावर बोलावं लागतं. विवेकानंद पूज्य झाले जगामध्ये. उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र आदी करून प्रस्थांतरे त्यांनी वंद्य मानली बरं का. विवेकानंदाने जो अभ्यास केला तो मी सांगतोय नचिकेताचा. नचिकेताने 3रा प्रश्न विचारला, तो फार महत्वाचा आहे. अख्खं कीर्तन नाही समजलं तरी चालत, पण नचिकेताचा प्रश्न तुम्ही घरापर्यंत न्या. नचिकेताने प्रश्न विचारला, मनुष्य जन्म ह्या देहाच्या ज्या वेळेला पात होतो त्या टायमाला जीवात्म्याची गती काय होते? आणि यमानं सांगितलं याच्या बदल्यात तुला पाहिजे ते माग. तो छोटासा बाळ होता, एवढं बाळ आहेत ना, एवढा बाळ होता नचिकेत, 10 वर्षाचं. याच्या बदल्यात तुला त्रैलोक्याचे राज्य दिलं. नचिकेत सांगतो ज्या अर्थी तू त्रैलोक्याचे राज्य देतोय त्या अर्थी याच्यामध्ये काहीतरी प्रश्न आहे, काहीतरी विशेष आहे. मग तत्वज्ञानाच्या आणि भक्तीच्या अधिकारी कोण? अर्जुनाला सुद्धा अर्जुनाचा त्याग होता. मला भिक्षा पात्र घ्यायला लागले, भीक जरी मागितलं तरी चालेल, मात्र मी माझ्या स्वजन वधाचा पाप मी माझ्या डोक्यावर घेणार नाही आणि मी हे करणार नाही. गीतेचा अधिकारी कोण? एका काडी होणारा राजा, जगाच्या पाठीवरनं एवढा धनुर्धारी, तो म्हणतो मी भिक्षापत्र घेतो, जंगलात जातो, संन्यास ग्रहण करतो, पण मात्र हे नको. तो अधिकारी नचिकेत म्हणतो हे त्रैलोक्याचे मला नको आहे, मी भिक्षापात्र, मी ऋषीपुत्र आहे,
आयुष्यभर जरी भिक्षा मागितली तरी चालेल, मला पण माझ्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे. आणि नियमानं सांगितलं, यमानं जे सांगितलं त्याच्या सार म्हणजे कठोपनिषद. कठोपनिषदाच्या साऱ्या एका श्लोकात आलं. काय मनुष्य जन्मात काय राहतं खाली, म्हणजे काय राहतं. आयुष्यभर ज्या देहाभोवती याने भ्रष्टाचार केला, स्वैराचार केला, अत्याचार केला, व्यभिचार केला, ज्या देहाला खरं मानून देह आधी काय खरा देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा रक्षण असे भासत असे. देहच तो खोटा, पण त्याच्या संबंधी त्याच्या भोवती सगळं मिळवलं. हा देह चितेपर्यंत, चितेमध्ये याची राख होती. कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्ली तर विष्ठा होते, माती होते. जमिनीत पुरला माती होते, पेटवला राख होते, राखेवर पाणी टाकलं मातीत जातं. म्हणून पार्थिव तत्वापासून मिळालेला देह पृथ्वी तत्वामध्ये विलीन होतो. देहश्चितायाम म्हणे तू जो धन आळका पैसा वगैरे जो कमवलेला आहे तो इथंच राहतो. धनानी भूमौ बँकौ, पशु पशवादी जो तुझ्या पसार आहे तो गोठ्यात राहतो. घरातले भाऊबंदकी वगैरे पत्नी वगैरे ते दारापर्यंतच राहतात. जनस्मशाने, किती जरी तुझ्याकडे फौज फाटा असला, कितीही बॉडी बिल्डर असले, कितीही मोठ्या मोठ्या पार्ट्या असल्या, कितीही बिल्डर असले, कितीही बॉडी बिल्डर, किती ताकदवान तुझ्या मागचे लोक असले, ते फक्त जनस्मशाने, ते स्मशानभूमीपर्यंत असतात. हा, ज्याच्यावर तुझी खरी उर्मी होती तो देह तो चितेपर्यंत असतो, तिथून त्याच्या संपून जातो. तिथून पुढे कर्मानुगो गच्छती. इथं अंडरलाईन करा तुम्ही. कर्म संस्काराने जीव तिथून पुढे परलोक मार्गे, दुसऱ्या मार्गाला, दुसऱ्या लोकाला कर्म संस्काराने तो जीव जात राहतो ना. कर्म संस्कार फार प्रबळ आहे बरं का उपनिषदाने. मग ते नचले काही, मग ते नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, सत्ता संपदा राहील ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुकामणी कैयम आज्ञा, पुढे संचित जाईल ग्वाही, तुकामणी कैयम आज्ञा. महाराज सांगतात फक्त संचित म्हणजे तुम्ही केलेला कर्म संस्कार, तुम्ही केलेलं कर्म, तुम्ही केलेली साधना, तो संस्काराप्रमाणे तुमचा मार्ग पुढचा ठरलेला असतो. मग तुकोबारा म्हणतात ह्या कर्मापासून तू सोड. कोणत्या कर्मापासून? भगवंत आमच्याकडून जे वाईट दुस्तर कर्माचा जो संस्कार जीवात्म्याच्या ठिकाणी आहे तो संस्कार आमचा चांगला व्हावा, ते कर्म आमच्याकडून चांगलं व्हावं. ह्या वाईट कर्मापासून तू आम्हाला बाजूला सोडव. कारण की केलेलं कर्म आतापर्यंत देवाधिकांना नाही सुटलं. देवाकडून एक कर्म झालं. काय झालं देवाकडून? एकाला जवळ घेतलं, दुसऱ्याला लांब पाठवलं आणि लपून बाण सोडला. राम अवतारात वालीवत केला देवानं. वालीनं विचारलं म्हणे देवा तो तुझ्या भक्त, तो तुझ्या प्रिय, तो तुझ्या जवळचा, आणि व्याधासारखा वृक्षाच्या आडून माझ्यावर बाण मारतोय. तू तर धर्माची मूर्ती आहे, धर्म रक्षणासाठी येतो, जगाला धर्म सांगतो, आदर्श धर्म आहे. बरं तुझ्या अवतार आदर्श आहे आणि व्याधासारखा तू मला मारतोय. देवाला हेच कर्म पुढच्या अवतारामध्ये भोगावं लागलं. हा जो व्याध होता हा एक फासपारधी होतो आणि पुढच्या जन्मामध्ये बाण सोडतो. तो बाण अंगठ्याला लागतो. ज्याने 18 औक्षणी सैन्य संपवलं, 6व्या दिवशी ज्याने पुतना संपवली, आणि बाळपणीच काग बग रिटा मारले बाळपणी, काग बग रिठा मारले बाळपणी, काग बग रिठा मारले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडाविली, अवघी दैत्य खानी बुडाविली, अवघी दैत्य खानी बुडाविली. 11 वर्षाच्यात अख्खी दैत्यखानी ज्याने संपवली त्याला 125 वर्षाच्या कृष्णाने एका फासपारद्याने बाणाने मारला. केवढा विनोद आहे. जेव्हा कर्माचा झोला येतो ना कोणाचे नाही चालत. हरिश्चंद्रासारखा राजा, पाणी मागितलं तर हजारो लोक झारी घेऊन पाणी घेऊन उभं राहायचे. वाहे डोंब्या घरी पाणी, हरिश्चंद्र तारा राणी. हा कर्मप्रभाव असतो. भगवान प्रभू रामचंद्राने सुद्धा प्रस्तावित प्रस्तावनेमध्ये आपण पाहिलं
देवाने सुद्धा सांगितलं सर्व कर्मजात. लखनजी रागाने लालबुंद झालेत आणि रामजींना सांगतायत तुम्हाला ज्यांनी वनवास दिला असेल त्यांना अखंड वनवास मी दिल्याशिवाय राहणार नाही. लखनजींना भगवंताने सांगितलं माझ्या वनवासाला कारण माझे कर्म आहे, दुसऱ्यावर रुसायचं काम नाही. जगाला सिद्धांत सांगतात भगवंत आचरून तुमच्या आयुष्यामध्ये काही पण होऊ द्या, चांगलं होऊ द्या का वाईट होऊ द्या, हे तुमच्या कर्माचे फळ आहे. दुसऱ्यावर रुसायचा, दुसऱ्यावर फुगायचा किंवा दुसऱ्याच्या नावाने फटुकडे फोडायचं काम नाही. आणि करुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. ते स्वतःच्या संचिताचं फळ आहे, स्वतःच्या कर्माचं फळ आहे, म्हणून भोगायचं, गुपचूप भोगायचं. भगवंतानी हा सिद्धांत जगाला सांगितला. जे पाय गादीवर बसायला पाहिजे ते वनवासाला निघालेत. चित्रकूटापर्यंत प्रभूजींच्या पायामध्ये पादुका होते. तिथं भरतजी आलेत, भरतजी रडलेत, गोड बोलून भगवंताच्या पादुका नेल्यात. तिथून पुढे भगवंत बिना अणव्हानी पायानं, बिना पादुका अणव्हानी पायानं चालत राहिले. पायात काटे मुडत होते, दगडे बोचत होते. शेवटचे 6 महिने भगवंताची अर्धांगिनी सीता रावणाने हरण केली. चरित्र भाग आपल्याला पाहायचं काम नाही, आपण सिद्धांत पाहतोय. आणि ग्रंथातून पुराणातून फक्त सार सिद्धांत शोधा तुम्ही. तो नीती तो धर्म जीवन आवश्यक असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. रात्रभर कथा झाली आणि भाव नाही निघाला त्याला अर्थ नाही बरं का. प्रत्येक कथेमध्ये काही ना काही भाव असतो. आणि फुकट एवढे कथे, एवढा ग्रंथ रंगलेत, याच्यामागे काहीतरी भाव आहे. करीतसे कथा कीर्तनी आवडी ब्रह्मज्ञान प्राप्ती तया लाभी. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होती कथा कीर्तनाच्या माध्यमातून. तो भाव असतो. सीतेचे हरण होतंय, प्रभूजी रडतायत. वृक्षांना विचारतात, वेलींना विचारतात माझी सीता पाहिली का. देवाला सुद्धा रडावं लागलं. कर्माचा भाग असतो. कशी जरी परिस्थिती आली तर रडू नका. आपल्या कर्माला दोष द्या, दुसऱ्यावर दोष देऊ नका आणि इथून पुढचे कर्म सुधरून टाका. हा भगवंताचा आदर्श जगाला दिला. विठ्ठल 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 विठ्ठल. आयुष्यभर ब्रह्मचार्य व्रताचे पालन केलं. स्वर्गात शिक्षण झालं. देव गुरु बृहस्पतीकडे ज्यांचे शिक्षण झालं. गंगापुत्र भगवंताचे नामस्मरण अखंडित चालू राहिलं. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी भगवंताला विचारलं देवा, हे सिद्धांत आहेत बट वैदिक सिद्धांत आहे. देवाला विचारलं देवा असं काय घडलंय माझ्याकडून. शेरपंजिरी मला पडावं लागलं. भगवंतांनी कॅशेट ठेवून दिली. एका जन्मामध्ये तुम्ही राजपुत्र होतात, राजउन्मादामध्ये एका सारड्याच्या पाठीवर तुम्ही बाण खुपसला, फेकला, तो काट्यावर उलटा जेवून 6 महिने पडला. आचार्य ते तुम्हाला भोगावं लागतंय. हे भोगल्याशिवाय तुमची मुक्ती नाही. केलेले कर्म भोगल्याशिवाय मुक्ती नाही. म्हणून तुम्ही वृंदावनामध्ये गेलेत, मथुरेमध्ये गेलेत. परमहंस भक्त, मोठे जे भक्त असतात, आता तो भाऊकपणा आहे. आजार जरी झाला तरी उपचार करत नाहीत. महंत राजेंद्रदासजी आदी करून महान पुरुषांच्या मुखातून आम्ही चरित्र भाग ऐकले आहेत. उपचार घेत नाहीत. कोण? साधू ऋण. त्यांची ती अवस्था आहे, ती आपली आहे नाही. आपल्याला सर्दी जरी झाली तरी गोळी घ्यावी लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून भगवंताला मागणी मागितली देवा असं हे दुस्तर कर्म आहे जे भोग दिल्याशिवाय संपत नाही. तो संस्कार हजारो जन्म जर आपण पशुपश्वादिकांचे घेतलेत तर हे संस्कार सहजासहजी आमच्या वृत्तीच्या ठिकाणी जाणार नाही. सहज दुसऱ्याचा मत्सर करतील, सहज दुसऱ्याची निंदा करतील, सहज दुसऱ्याशी भांडतील आणि सहज जे माईक पदार्थ आहे त्याच्या संग्रहामध्ये सहज वृत्ती राहणार आहे. कारण की हा जो संस्कार एका जन्माचा नाही, हजारो जन्माचा आहे. म्हणून भगवंताकडे मागणी मागितली देवा तुम्ही काय करा, ह्या दुस्तर संस्कारापासून, या दुस्तर कर्मापासून तुम्ही आम्हाला सोडवा. मनुष्याकडून जे कर्म होतं ह्या कर्माचे 2 प्रकार पडतात. शास्त्रविहित जर कर्म असेल त्याचा भाग पुण्य असतो आणि शास्त्राच्या विरुद्ध जर असेल त्याचा भाग पाप असतो. काही शास्त्रविहित जरी कर्म असलं
मात्र ते पाप असू शकतं आणि काही शास्त्र निषिद्ध जरी असू शकतं ते पुण्य असू शकतं. देवा त्याचा निवाळा आम्ही लावू शकत नाही. पाप आणि पुण्य याचा निवाळा फक्त तूच करू शकतो. म्हणून आमच्या आयुष्याच्या ठिकाणी जे कर्तव्य, जो धर्म, जे सिद्ध आणि जे निषिद्ध आहे ते आम्ही काय करावं असं सरळ मार्गदर्शन आम्हाला करा. अभंगाच्या पहिल्या चरणात भगवंताने मागणी मागितली. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू धर्माची मूर्ती आहेत. धर्म शब्द आला की थोडी संक्षिप्तता येते, थोडी संक्षिप्त व्याख्या आहे बरं का. ज्या शब्दानं आतापर्यंत अनेक दंगली झाल्यात, अनेक भांडणं झालेत, विशिष्ट अर्थ विशिष्ट लोकांनी लावल्यामुळं कुठंतरी अपभ्रंश झालेला आहे. धर्म शब्दाचा अर्थ प्रत्येक पुराणामध्ये, प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आलेला आहे. धर्म शब्दाचा अर्थ ज्याची धारणा केल्याने समाजाची धारणा होते. ज्या धर्मामध्ये विशिष्ट अनुसार सांगितलं, वैदिक सत्य सनातन धर्म, जगाच्या पाठीवर आदर्श आचार प्रणाली, वैदिक आचार प्रणाली संपूर्ण जगाने आदर्श घ्यावा असा आदर्श धर्म ज्या वेदामध्ये सांगितला, तो वैदिक सत्य सनातन धर्म ज्या समूहाने आचरला म्हणून तो समूह सुद्धा आदर्श, म्हणून त्या समूहाचे नाव आहे हिंदू. हिंदू आदर्श का? त्यांचा धर्म हा वैदिक सत्य सनातन आहे. म्हणून वेदामध्ये जे सांगितलं, जे आचारायला पाहिजे, धर्म हा आचारायचा विषय आहे. धर्म हा कोणता पक्ष नाही, धर्म हा पंथ नाही, धर्म समूह नाही आणि धर्मस्थळ नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. वेळ कमी आहे, आता शेवटच्या ठळक बातम्या आहेत. शेवटचे 10 मिनिटं राहिले, बरोबर ना? कीर्तन वेळेवर संपलं पाहिजे, ते नेमाचे लोक आहेत. ठळक बातम्या आहेत. कीर्तन मोजकं आहे आणि पेढा थोडाच खावा लागतो, जास्त खाल्ला की कावशी येते, आणि गोड जास्त खाल्लं तर डायबिटीज होते. विठ्ठल 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 विठ्ठल. धर्म हे स्थळ नाहीये, धर्म हा पक्ष नाहीये, धर्म हा पंथ नाहीये, धर्म हा व्यक्ती नाहीये. धर्म हा आचाराचा विषय आहे. म्हणून भगवंताने धर्म स्थापना करत असताना पुढचे श्लोक येतात. अगोदरच्या श्लोक सगळ्यांच्या पाठ आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति, तेव्हा भगवंत येतात. पुढच्या श्लोक परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां. वाईट लोकांचा नायनाट करण्यासाठी,
आणि सज्जनांचे पालन करण्यासाठी. कारण की धर्म हा सज्जनांवर अवलंबून आहे. सज्जन राहिलं तर धर्म पाळला जाईल. धर्म हा पाळण्याच्या विषय आहे. गीतेमध्ये जे 26 दैवी गुण सांगितलेत हे धर्मगुण आहेत. मनुस्मृतीमध्ये जे 10 गुण सांगितलेत सत्य शौच आदी हा धर्म आहे. आणि चांगले म्हणून जे गुण आहेत, ज्या गुण आचरणात जर आणले तर संस्कार सुधारतो आणि भगवंताची प्राप्ती होते. अशा गुणांना धर्मगुण म्हणतात. एखादा देवपूजा करायला लागला, मंदिरात जायला लागला, देवदर्शन करायला लागला, परोपकारी कार्य करायला लागला की लोक त्याला उपाधी देतात, हा जास्त धार्मिक आहे, आता हा धार्मिक झालेला आहे. धर्म शब्दाचा अर्थ होतो अनेक सद्गुणाचा समुच्चय. अशा अनेक समुच्चय सद्गुणांच्या तू भगवंता तू मूर्तिमंत रूप आहे. आणि कोणती कृती करावी कोणती नाही करावी, कोणत्या कृतीचे पुण्य, कोणत्या कृतीचे फळ पाप द्यायचे आणि कोणत्या कृतीचे फळ पुण्य द्यायचे तुझ्या हाती आहे. देवा, आतापर्यंत ज्याला पाप म्हणावं ज्यांनी ते केलं त्यांचा सुद्धा तो अंगीकार केलाय बरं का. तू जर ठरवलं तर आमच्या हातून घडलेलं वाईट कृत्य सुद्धा तू सत्कृत्य करू शकतो. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदे तेही केले वंद्य केले, निंदे तेही केले वंद्य केले. निंद्य लोक सुद्धा तुझ्या भक्तीने तू वंद्य करून घेतलीत बरं का. तू जर ठरवलं तर पर्वताच्या राई करतो, राईच्या पर्वत करतो. पाप्याचे तू पुण्यवान केलेले आहेत. राजाचा रंक केला, रंकाचा राजा केला, तू काही करू शकतो. तुझे करिता होय ऐसे काही नाही, तुझं करिता होय काही नाही, तुझे करिता होय ऐसे काही नाही, तुझं करिता होय ऐसे काही नाही. घराचे राई रंग राणा, राई रंग राया, राई रंग राया, शुभाचे शुभ तुझे करिता काही तुझं करिता अवघड नाही पांडुरंगा, अवघड नाही पांडुरंगा, अवघड नाही पांडुरंगा. हा एक अभंग जय माऊली. भरत महाराज लातूरकर अभंग घ्यायच्या कीर्तनाला. अशुभाचे शुभ तुझे करिता काही. पुढे या अभंगात आहेत बरं का प्रमाण आलेले आहेत. ज्या राजा धर्मानं आपल्या पूर्वजांची शांती केली म्हणजे संपवलेत, तो धर्माच्या यादीत 1 नंबरचे आलेत. कोण? करविता शांती पुण्य धर्मा. द्रौपदी पाचा भ्रताराची पत्नी, 5 पतींची पत्नी पतिव्रतेच्या यादीमध्ये पहिली आहे. भगवंता तुझ्या हातात आहे कोणत्या कर्माचे फळ पाप आणि कोणत्या कर्माचे फळ पुण्य द्यावं. तू धर्माची मूर्तिमंत मूर्ती, तू धर्माची मूर्ती मूर्तिमंत पुतळा आहे. आमची तिथपर्यंत बुद्धी नाही, आमची तिथपर्यंत वृत्ती नाही, म्हणून पाप पुण्य हे तुझ्या हातात आहे. आम्ही आमचं कर्तव्य, तू जो मार्ग सांगितला, तू जो आदेश दिला गीतेमध्ये त्याप्रमाणे आम्ही करीत आहोत. मात्र ते पाप ठरवायचे का पुण्य ठरवायचे तुझ्या हाती असल्याने ते पुण्य ठरवा आणि आमच्या तुम्ही अंगीकार करा. करसी अंगीकार. तू अनेक पाप्यांचा उद्धार केला. महाराजांनी लवकर प्रमाण दिलं, सावरा बुवा चला पुढे. पण पुन्हा आपण रिटर्न आलो. आम्हाला बहु दिवसांनी पंक्तीच्या योग येतो महाराज. आता घरचे म्हणतात बेडौल होणार, कमी खा. वारकऱ्याची पंगत ती पंगत राहते. तब्येत सुधारायला घाबरत नाही, मरायला तर अजिबात घाबरत नाही. आता ठीक आहे, महाराज थोडे नेमात पहिल्यापासून, नाही तर असे महाराज हाळकुडे पाहिले तर नाही तुम्ही. वारकऱ्याच्या पंक्तीत बंधन नसतं. सगळे वारकरी म्हणजे तो 40 वर्षाचा जरी महाराज असला तरी तो 60 वर्षाचा वाटतो. मी कीर्तनाला रेग्युलर होतो 30 वर्षाच्या, तेव्हा मी 60 वर्षाचा दिसत होतो. वेगळी असते पंगत. पंगत म्हणजे ती नाही म्हणत आहे मी. आणि तिकडे बी तसाच असतो आग्रह, भरपूर आग्रह असतो तिकडं. असा आग्रह कुठाच नसतो, तो तिथं असतो. भगवंताच्या पदाचा विषय, त्यांचीही भक्ती आहे आणि महाराज लोकांना बी स्वीकार करावा लागतो. 1-2 ठिकाणी असा स्वीकार नाही केला तर
त्या गावांनी बिलकुल काट करून टाकला. वर्गान गावे चोप्या तालुक्यात. असं धाव पडत करत गेलो. जेवणाला टाइम नाही, बोललं जेवण नाही करत. नंतर एक टरबूज खाल्लं आणि परत झालो. आजपर्यंत नंतर बोलवलं नाही त्या गावाने 5 वर्ष. तेवढं प्रेम आहे. महाराज आमच्या पाहुणचार घेशान तर आमच्या गावाला या, नाही तर यजमान नाराज होतात. असे सिस्टीम कुठं नाहीये. बरं घेणारे बी आनंदाने घेतात, आशीर्वाद देतात. आमची लेवल नसली तरी आजच्या कीर्तनाचे पुण्य त्यांना आम्ही देऊन टाकतो, उधारीने का होईना. उत्तर भारतातला साधू जर आला आणि ही जर पद्धत ठेवली तर आमको दारदार भीक मागणे लगाते हो. अवघड विषय. ही परंपरा वारकऱ्यांची 700 वर्षाची परंपरा आहे, मधुकरीची परंपरा आहे. भीक मागायला आणि भिक्षा मागायला लाज वाटायला नको. लाज वाटत नाही. 12 घरं फिरायला बी लाज वाटत नाही. तो स्वाभिमान आहे. देवाच्या प्रचार आणि प्रसार आणि उत्सवासाठी घेतलेलं व्रत. विठ्ठल 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 विठ्ठल. शेवट डायरेक्ट बरं का. आता धर्मावर नंतर बोलू. शॉर्ट मध्ये सांगितला तुम्हाला. ज्याची धारणा केल्याने समाजाची धारणा होते. कळलं का तुम्हाला? अजून बोलतो, थोडंसं सांगतो. आपल्या आयुष्यातला जे कर्तव्य कर्म असतो तो धर्म असतो. तुमचे हे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, तेथे जे उरले ते पाईक पण माझी ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी. हे धर्म कीर्तन आहे. माऊलींनी धर्म कीर्तन हे ज्ञानेश्वरीला शब्द दिला आणि ज्ञानेश्वरीमध्ये कर्तव्य कर्म सांगितलेलं आहे. कुसुमांची विरा पूजा केली होया पारा तोषा लागी. हा एक धर्म. वडिलांनी जो आचरला, जो जगाला दिला, जे अनुष्ठान, त्याला धर्म येत. वडील जे जे करती तया नाव धर्म ठेविते. भगवंतांनी जो आचरण करून जगाला जो आदर्श सद्गुण दिले, ज्याच्यासाठी अवतार केला प्रभू रामचंद्रांनी, माता सीतेंनी, लखनजींनी, कैकईचा अवतार सुद्धा त्याच्यासाठी आहे. एक विचित्र रामायणातली कथा आहे. रामायण हजारो आहेत, त्यात एक विचित्र रामायण आहे. त्या रामायणामध्ये कैकईला माहीत असतं राजा दशरथाला वियोग होणार म्हणजे 4 पुत्र मरणार आहेत. अशी काहीतरी सिस्टीम करीन. राजा तर दचकला पाहिजे ना, पोरं तर वाचली पाहिजे. आपुले मस्तक माझे माती ठेवावा हा दोष, आपल्याकडे क्लेश लवलेश नाही नाही. मी स्वतः जगामध्ये निंद्य ठरीन. माझ्या नावाची बाई पृथ्वी तलावर क्वचित क्वचित एखादी मिळाली तर मिळाली. कैकई नावाची बाई आजही कोणी सापडत नाही. एवढा मोठा कलंक कैकईने मस्तकावर घेतला. मात्र स्वतःची मुलं बाळं त्यांनी मरू दिली नाही, ती परिस्थिती येऊ दिली नाही. राजा गेला तरी चालेल. म्हणजे त्याग आहे, केवढा मोठा त्याग आहे. लोकनिंदा झाली, शिवीगाळ केली, पुत्र भरताने लात मारली, चालेल. 14 वर्ष अवस्था किळकिळ जरी झाली, चालेल. पण एवढा दोष घेऊन फक्त आणि फक्त राजा गेले तर चालतील, पण माझ्या पुत्रांना काही झालं नको पाहिजे, एकही पुत्राला नको झाला पाहिजे. पुत्र वीर राहणे जाशीन शाप आहे. म्हणजे काय? कोणीतरी एक पुत्र जाणार आहे ना. मग असा वीर निर्माण करीन की ज्या वीराने राजा गेला पाहिजे. वनवासाला पाठवलेत आणि भरत आणि शत्रुघ्न दोघं राज्याभिषेकाला नाही आहेत. ते कुठं होते? जम्मू काश्मीरला होते. नंतर आले 10 दिवसांनी. हा आचरण धर्म जगाला दिला, याला धर्म म्हणतात. श्रेष्ठांनी मोठाने अनुष्ठान केली. श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊन मूर्त जगा देती अनुष्ठान वडील म्हणून त्यांना वडील म्हणतात. बरं का. आता वडील कोण? जे सत धर्म आचरून जगाला देतात ते. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरून जाय तयाचे नमस्कार ती पाऊल वडील म्हणून. हे वडील नाहीत, हे म्हातारे. वडील कोणाला म्हणायचे नाही. श्रुती स्मृती उपनिषद पुराण ग्रंथ महाभारत रामायण ज्ञानोबाराय तुकोबाराय गीता याचे सिद्धांत प्रत्यक्ष आचरणात आणले आणि ते सिद्धांत जगाला धर्म रूपाने दिले. त्या वडिलांनी आचरलेले जे अनुष्ठान ते धर्म. या धर्माच्या व्याख्या आहेत. ह्या सगळ्या सद्गुणाच्या समुच्चय, जेवढे काही सद्गुण आहेत देवा, हे तुझ्या उपासनेचे भाग आहेत म्हणून आम्ही ते उपासत असतो. ते मूर्तिमंत जे सिद्धांत आहे ते आम्ही उपासत असतो. मात्र ते उपासत असताना त्याचे फळ पुण्य करायचे का पाप करायचे तुझ्या हातात आहे. आम्ही ते करीत आहोत. तो अनेक आपी चेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग. ज्यांना शास्त्रातून उठवलं, पुराणातून उठवलं, कुठलंच अनुष्ठान, कुठलंच सिद्धांत, कोणतीच नामसाधना, कुठलाच कुणाला अधिकार नाही, आशांचा देखील तू उद्धार केला. चांडाळाधिक वेश्याधिक आशांचा तू उद्धार केला. मग माझा जर अंगीकार केला तर एवढा काही भार आहे का? करसे अंगीकार
तरी काय माझा भार भगवंता तुम्ही आमचा स्वीकार करावा विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई या जीवाचे गंतव्यस्थान जीवाची अवस्था जीव कुठपर्यंत जाणार आहे तुकोबारा म्हणतात जीवीच्या जीवना म्हणजे जीवाला ज्याची आवश्यकता आहे जीवाला ज्याची प्राप्ती झाल्याशिवाय धाव संपत नाही परम आनंद प्राप्त होत नाही जीव शांत होत नाही पूर्ण कर्तव्य प्राप्त होत नाही म्हणून एक भगवंताला सांगितलं जीवना जीवजिती जीवनासंगी जीवन म्हणजे पाणी मत्स्यामरण त्या वियोगे पाण्यातला मासा पाण्यातून काढल्यावर जसा तो जिवंत राहू शकत नाही तसा देवा तू जर आमच्यापासनं बाजूला झाला तर ती जीव हे पूर्ण राहू शकत नाही पण जीवाच्या पूर्ण अवस्थेसाठी तुझ्यापर्यंत येण्यासाठी भगवंता तुझी आवश्यकता असल्याने तुकोबारांनी मागितली आणि मागणी मागत असताना सांगितलं तू अंतव्य गंतव्य स्थान आहे म्हणून नारायणा अभंगाच्या शेवटच्या चरणात जीवीच्या जीवना जीवीच्या जीवना हो जीवीच्या जीवना जीवना जीवीच्या जीवना हो जीवीच्या जीवना जीवीच्या जीवना
दुस्तरा कर्मापासून दुष्करा दरवर्षी चारत आलेला हा संस्कार सोहळा याच्यामध्ये सगळ्यांनी यावं. हा एक प्रकारच्या कलियुगामध्ये सगळ्यात महान मोठा यज्ञ आहे. कली नगडे साधना अवघ्या वाटा झाल्या क्षीण उचित विधी विधान न गडे न कडे सर्वता. जारण मारण उच्चाटन आदी करून कुठलीच साधना कलियुगामध्ये होणार नाही. कलियुगामध्ये केवळ कलियुग नाम आधारा. कलियुगामध्ये फक्त नाम साधना, भगवंताचे नाम योग, नाम साधना, तेच फक्त ती साधना होते. ही साधना सगळ्या गावांनी एकत्र येऊन करायची असते. सगळा जण एकत्र येतात. खऱ्या अर्थाने सगळ्या परिसराची, अख्ख्या गावाची शुद्धी होते. वाड वडील पितरांची शुद्धी होते. आणि हा नामयज्ञ जो याच्यामध्ये मनाने तनाने धनाने सगळे सहभाग घेतात त्यांच्या सगळ्यांचे हा उत्सव असतो भगवंताचा. उत्सव म्हणजे आनंदाचे प्रतीक आहे. जे जे याच्यामध्ये सहभागी होतील